नमस्कार, मी अनिल कुमार मिश्रा, अध्यक्ष वाको वेलफेअर असोसिएशन टीम वाको. आज आपण बघूया येणाऱ्या PMC इलेक्शनमध्ये वोटिंग कसं करायचं. जसं आमदार आणि खासदारच्या इलेक्शनमध्ये होतं, म्हणजे एक मतदाराला एक आमदार किंवा एक खासदार निवड करण्यासाठी एक वोट टाकायचं होतं, तसं PMC इलेक्शनमध्ये नाही होणार. प्रत्येक प्रभागमधून 4 लोकांना एकूण निवड करायचं, म्हणून एक मतदाराला 4 वोट टाकायचं. आता आपण बघूया कसं करायचं. प्रत्येक प्रभागमधून 4 कॅटेगरी असतील. अ कॅटेगरी, ब कॅटेगरी, क कॅटेगरी आणि ड कॅटेगरी. अ कॅटेगरी म्हणजे सगळे फॉर एक्झाम्पल अनुसूचित जातचे उमेदवार असतील. ब कॅटेगरी म्हणजे उदाहरणार्थ सगळे OBC महिला कॅटेगरीचे उमेदवार असतील. क कॅटेगरीमध्ये सगळे सामान्य महिलेचे उमेदवार असतील आणि ड कॅटेगरी फॉर एक्झाम्पल सर्वसामान्य गट असेल, त्याच्यामध्ये सगळे सर्वसाधारणचे उमेदवार असतील. आता आ कॅटेगरीमध्ये म्हणजे अनुसूचित जातचे जेवढे उमेदवार असतील, समजा 15-20 उमेदवार असतील, तर त्याच्यापैकी एक लोकांना त्यांच्या नावाच्या समोर सिम्बलवर प्रेस करून जर लाईट लागली आणि साऊंड आला, म्हणजे अ कॅटेगरीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. ब कॅटेगरीसाठी परत तेच करावं लागेल. म्हणजे समजा जर OBC महिलामधून 20 उमेदवार असतील, तर 20 पैकी एक लोकांच्या नावासमोर त्यांच्या सिम्बलच्या समोर प्रेस करा, लाईट लागली आणि साऊंड आला, म्हणजे मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. असं तुम्हाला क आणि ड कॅटेगरीसाठी सुद्धा करावं लागेल. म्हणजे एक मतदाराला 4 नगरसेवक निवड करण्यासाठी 4 वोटिंग करावंच लागेल. लक्षात ठेवा, हा इलेक्शन प्रत्येक वार्डमधून 4 नगरसेवक निवड करण्यासाठी आहे. पुणे महानगरपालिकामध्ये एकूण 41 प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागमध्ये 4 नगरसेवक असतील. फक्त वार्ड नंबर 38 असा आहे जो सर्वात मोठा वार्ड आहे आणि त्याच्यामध्ये 5 नगरसेवक असतील. म्हणजे 40 प्रभागमध्ये 4 नगरसेवक, एकूण 160 आणि एक प्रभाग जिथे 5 नगरसेवक असतील, म्हणजे टोटल जर तुम्ही बघितलं तर 165 नगरसेवक पुणे महानगरपालिकेमधून येतील.